तर राम राम मित्रांनो, लय दिवसानंतर आपण ब्लॉग चालू केला. कारण की काही काळामुळं आपला ब्लॉग बंद होता. घरच्या कामांमुळे आपण काय सहसा बाहेर गेलो नाही, त्यामुळे ब्लॉग आपले बंद होते. तर मग काय आपली ट्रिप होती खोरीफाटा आपल्या वणीच्या पुढे. तिथनं आपल्याला जायचं होतं बालाघाट, नागपूरच्या 200 किलोमीटर पुढे. तर मग काय वणीच्या मागे आलो. तिथं आल्यानंतर मामाच्या हॉटेलवर चहा प्यायला थांबलो. म्हटलं मग चला लय दिवसानंतर मामाच्या इथला चहा पिऊ. की मामाच्या इथला चहा म्हटल्यानंतर एक नंबर. की मी कधी आले तर वणीच्या थोडं पुढं निघाल्यानंतर तिथं मामाच्या टपरीवर थांबायचं चहा प्यायला. चहा एकदम क्वालिटी राहतो तिथं. मस्त गाडी वगैरे रस्त्यावरती लावून दिलेली आपण. म्हटलं करा टेन्शन. मग काय वणीतनं आपण टर्न मारला पिंपळगाव रोडला. कारण की आपल्याला कसं शॉर्टकटनं जायचं होतं. पाहतो तर काय रस्त्याला एक कुत्रं दिसत नव्हतं. कारण की रात्रीचे 12-12:30 वाजलेले तेव्हा कोणीच नव्हतं. तुम्ही पाहत असाल हे आपला सप्तशृंगी गडावरची चौफुली. काय तिथून म्हटलं चला आता आपलं बालाघाट जाऊ मस्त. त्याच्यानंतर पुढं आलो आपल्या पंपावरती, कुंदेवाडीच्या पंपावरती. तिथे थांबलो वगैरे, मस्त डिझेल वगैरे टाकी वगैरे पॅक करून घेतली. म्हटलं चला गाडीचे मस्त एक व्हिडिओ वगैरे काढून घेऊ. काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम निवांत जायचं होतं आपल्याला. कारण की आपल्याला होती 24 तासाची मंडी. मग काय त्याच्यानंतर आपण निघालो निफाड ते येवला रोडला. तुम्ही आले कधी तर ह्या रोडनं कधीच येऊ नका. कारण की इतके खड्डे पडलेले आहे ना, ते माफ नाही डायरेक्ट या रोडला. असं हाय जास्त नाही, 30 किलोमीटर आहे रोड. पण 30 किलोमीटरला तुम्हाला कंप्लीट 1.5 तास लागून जाणार. असा कटाळा आला तर ना, हे खड्डे टाळावा का ते खड्डे टाळावा, एवढे बेकार खड्डे पडेल होते ना. आता तुम्ही तर बघू शकता. त्याच्यानंतर आपण आलो येवल्यामध्ये. येवल्यामध्ये आल्यानंतर म्हटलं चला आता आपण वैजापूर रोडला लागू. मग काय तिथनं आपण मस्त राईट टर्न मारला. म्हटलं चला आता एकदम टापोटाप मस्त डायरेक्ट समृद्धीलाच जाऊन थांबलो. मग काय तिथून थोडं पुढं आलो, मॅक्झिमम तरी 1 किलोमीटर आलो असेल. 1 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला होतं इथं लेफ्ट टर्न मारल्यानंतर आपण लागलो वैजापूरच्या रोडला. मग काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम. तिथून निघाल्यानंतर पाटी वगैरे गेली. त्याच्यानंतर आलो पुढं टोल नाक्यावरती. म्हटलं आलं टोल नाक्यावरती फास्टॅग चालू केलं आहे की नाही काय माहिती. कारण की मागं फास्टॅग याचं बंद पडलं होतं, त्यांनी चालू केलं की नाही काय माहिती. मग काय बघतो तर काय फास्टॅग यांचं चालू झालं आहे. तर चला नो टेन्शन. नाही तर टोल नाका आहे आपल्याला 300 रुपये कॅशमध्ये. फास्टॅगला पडतो आपल्याला 150 रुपये टोल नाका. काय त्याच्यामुळे म्हटलं मग जाऊ दे चला. काय तिथून पुढं आल्यानंतर लागलो आपण समृद्धी महामार्गाला. तिथून मस्त आलो समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरती. म्हटलं चला आता कसं टोल नाक्यावर आल्यानंतर म्हटलं चला रस्त्याला कोणी भेटणार नाही, एकदम मस्त निवांत जाऊ, 60-60च्या स्पीडनं जाऊ म्हणून. काय तर लय दिवसानंतर मग आलो मी समृद्धी महामार्गावर. मॅक्झिमम तरी मला झाले असतील 5 ते 6 महिने झाले असतील समृद्धी महामार्गावरती आलो नव्हतो. काय म्हटलं काही टेन्शन घ्यायचं वगैरे काहीच नाही, एकदम निवांत आलो. टोल नाक्याची सर्व्हिस अशी पाहिजे. गाडी आल्यानंतर लगेच फास्टॅगचा रिचार्ज कट झाला पाहिजे आणि कंप्लीट तो दांडावरती झाला पाहिजे. म्हणजे कसं एकदम थांबायची गरज पडत नाही, ट्रॅफिक वगैरे काही होत नाही. येऊन पाहतो तो काय वरती समृद्धी महामार्गावरती पब्लिक तर काही एवढी दिसत नव्हती. यायला म्हटलं कोणी येतंय का नाही. म्हटलं बघतो तर काय रात्रीचे 2:30 वाजलेली. बाबो म्हटलं या टायमाला तर सगळे फार निम्म्या रस्त्यात असतील. म्हटलं हा आहे आपला समृद्धी महामार्ग. आता थेट आपल्याला नागपूरला उतरलं. म्हणजे कसं पुढं थांबायचं नाही, काहीच नाही. मग काय तिथून पुढं आल्यानंतर याला आपल्या दुसर पीठचं थोडं मागं थांबलो होतं पंपावरती. म्हटलं चला तिकडं मस्त हिल वगैरे घेऊ. जाऊन बघतो तर काय हिल तर नाही आहे, पेटरेटर आहे. म्हटलं चला पेटरेटर तरी पिऊ. म्हणजे कसं एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर आपल्याला कसं जरा बरं वाटतं, जरा स्टॅमिना येऊन जातो नाही का आपल्या अंगामध्ये. बघून घ्या मस्त इतकी थंड होती ना पेटरेटर. एकच म्हणजे एक घोट पण नाही, अर्धा घोटच पेत होतो. त्यानं कसं ताकद येते नाही का थोडं प्यायल्याने. बाकी पब्लिकला वाटत असेल चायला हे काय पेते काय नाही. भाऊ हे काही दुसरं नाही, हे आहे एनर्जी ड्रिंक. खोटं वाटत असेल तर मेडिकल करून घेते तर नाही का. आलो उजेड पडून गेला तर पार दुसर पीठच्या पुढं होतो नाही का.
आई सरवाल्यानं तर एवढं वैताग दिला तर एकदम एमटी होता, पण नुसता पुढं जायचा मागायचा, पुढं जायचा मागायचा. मग काय मेकरच्या पुढं थांबलो. तिथं ते चहा प्यायला म्हटलं नाही का, जरा चहा वगैरे पिऊन घेऊ. ते नुसते आणायचे, भाऊ चहा नाही, तुम्ही पराठा घ्या ना, पराठा 40 रुपयाला म्हणे. मग नंतर म्हणायला लागले 30 रुपयाला घ्यावं म्हणे, सकाळून बोनी होईल नाही. भाऊ म्हटलं आम्ही नाश्ता केलाय, मग तुमचा पराठा कशासाठी घेऊ. आजूबाई मस्त पाणी वगैरे पित होते, त्यांची आत्ताच झोप झाली ती. काय बा आपली गाडी कशी नाद दिसते. हा बाबा तेवढा मागा लागला होता ना, मी तर लई वेळा म्हटलं भाऊ मला नको चहा नको चहा, तरी मला बळजबरी त्यानं चहा भरून दिला. आणि आपण कसं कोणाला कधी नाराज करत नाही तसं. तर मित्रांनो, मग बाकी आपण बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.